आपण बरोबर आणि मग तुकोबारायांच्या पादुका घेऊन सप्तमीला आळंदीला जायचे. आळंदीमध्ये मंदिरात मुक्काम करून अष्टमीला त्या माऊलींच्या पादुका घेऊन दोन्ही पादुका गळ्यामध्ये घालायचे आणि पंढरपूरला जायचे. तर लोक त्यांना विचारायला लागले की हा काय प्रकार आहे. तर मग त्यांनी सांगितलं की हे ज्ञानोबा हे तुकोबा आहे की जो वारकऱ्यांचा श्वासोश्वास आपण म्हणतो तो श्वासोश्वासच हा ज्ञानोबा तुकोबा आहे. त्यांना आपण बरोबर घेऊन चाललो आणि वाटचाल करीत असताना प्रत्यक्ष संत आपल्या संघ आहेत याचं भान ठेवून आपण ही वारीची परंपरा जोपासली पाहिजे. हे अखंडपणे चालू होती. 150 वर्षापर्यंत ती चालली. 150 वर्षाच्या नंतर दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. परंतु ज्या वेळेस ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी पदक्रमण करत असताना पुण्यातनं जायचे, दोन्ही पालख्या ह्या पुण्यातनं जायच्या. त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी हा सोहळा पाहिला आणि ह्या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक की आपल्या सगळं विसरून एकत्र